सो हॅलो एव्हरीवन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर आपण पाहतोय. काय काय त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत, काय कन्सेप्ट्स आहेत आणि काय काय त्याच्यामध्ये शॉर्टकट असतील ते आपण बघितलेत. इथून पुढे आपण काय करणार आहेत, याचे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे 2024चा क्वेश्चन आहे. पहा, याच्यामध्ये काय सांगितलंय की एरिया बाउंडेड बिटवीन पॅराबोलाज, हे दोन पॅराबोला गिवन आहेत. हा एक पॅराबोला आणि हा एक पॅराबोला आणि एक लाईन आहे y इक्वल्स टू 2. काय काय गिवन आहे म्हणजे एक तर पॅराबोला एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वाय अपॉन 4 हा एक पॅराबोला गिवन आहे. दुसरा पॅराबोला आहे वाय एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 9y आणि एक लाईन आहे एक्स वाय इक्वल्स टू 2 वाली लाईन. ठीक आहे, या तीन गोष्टी आहेत. यांच्या मधला एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण काय करणार, आपण यांचा ग्राफ ड्रॉ करून घेऊ पटकन. ठीक आहे, यांचा ग्राफ जर ड्रॉ करायला घेतलात ना तुम्ही, या टाईपचा हा ग्राफ मिळेल की पहिला पॅराबोला जो होता तो एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वाय अपॉन 4 म्हणजे वायला सिमेट्रिक असेल तो. इथून त्याचा वर्टेक्स 0 0 ला आहे. तर हा एक पॅराबोला आहे ज्याचं इक्वेशन काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वाय अपॉन 4 हे इक्वेशन आहे. दुसरा एक पॅराबोला आहे एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 9y, तो पण वर्टेक्स त्याचा ओरिजिन असणार आणि 9y म्हणजे थोडासा हा स्प्रेड झाला असेल इकडे असा. या टाईपचा हा सेकंड पॅराबोला आहे. याचं इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 9y. ठीक आहे ना. आणि आणखी एक लाईन गिवन आहे ज्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल्स टू 2. ठीक आहे, तर ही y इक्वल्स टू 2 ही आपण इथे लाईन दाखवू अशी. हे झालं y इक्वल्स टू 2. या सगळ्यांच्या मधला एरिया आपल्याला पाहिजे. ती लाईन आणि हे दोन पॅराबोला यांच्या मधला एरिया फाइंड करायचा आहे. त्यांच्यामध्ये एरिया म्हणजे कुठला असेल तिकडे चेक करू आपण. हा जो रिजन आहे ज्याला मी शेड करतोय आता, हा रिजन आहे या दोन पॅराबोला आणि त्या लाईनच्या मधला रिजन. क्वाड्रंट बद्दल क्वेश्चन मध्ये काही सांगितलं नाही की फर्स्ट क्वाड्रंटचा पाहिजे, आणि त्याच्यामुळे तो या सेकंड क्वाड्रंट मध्ये पण जो रिजन त्या दोघांच्या मध्ये मिळतोय तो पण आपल्याला फाइंड करावा लागेल. ठीक आहे, तर आपण काय करणार आता, इथे लिमिट कोणाची बघा आपल्याकडे. y इक्वल्स टू 2 तुम्हाला माहिती आहे. इथे ही लाईन म्हणजे y इक्वल्स टू 0 हे पण आपल्याला माहिती आहे. एक्स एक्सिस येतो तो y इक्वल्स टू 0 असणार म्हणजे y चे लिमिट आपल्याकडे आहेत. मग जर आपण असं केलं की हा जो कर्व आहे या पॅराबोलाचा, त्याच्या अंडरचा एरिया फाइंड केला आपण 0 to 2 आणि मायनस केला या खालच्या पॅराबोला मधचा हा जो सेकंड जो पॅराबोला आहे एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वाय बाय 4 त्याच्या अंडरचा एरिया, तर काय मिळेल, हा जो रिजन मी दाखवला ना ग्रीन वाला, हा ग्रीन वाला रिजन मिळेल एका साइडचा. पण तिकडे पण सिमेट्रिक फिगर असणार आहे म्हणून जो रिजन इकडे तो सेम एरिया या साइडला पण असणार, तर डबल करता येईल. म्हणजे एकाच साइडचा एरिया आपण फाइंड करणार आहेत. हा A1च आपण फाइंड करायचा आहे. हा A2 तर इक्वल असेल A1 ला, म्हणून काय करायचं मग डबल करायचं. म्हणजे तर जो रिक्वायर्ड एरिया आहे तो आपण कसा फाइंड करायचा, A इक्वल्स टू 2 टाइम्स इंटिग्रेशन, लिमिट काय असेल इंटिग्रेशनचं 0 पासून 2 पर्यंत असेल लिमिट. 0 to 2 असेल लिमिट. ठीक आहे, 0 to 2 लिमिट असेल. आणि आता हा जो ग्राफ आहे याच्यामधून जो x बनेल तो काय बनणार आहे, 3 रूट y बनणार आहे. ठीक आहे ना. इथून तर एक्स स्क्वेअर ना, हा 9y, x म्हणजे 3 रूट y असेल. इथून मायनस करावं लागेल आपल्याला, इथून x बनवायचा आहे. तर हा तर 2 असेल 1/2 त्या 4चा रूट y लिहायचं पण. ठीक आहे, तर हा असा तयार झाला. याच्यामध्ये काय करू आपण ना, डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. 2 इंटू इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय होईल आता, डिनॉमिनेटर सेम कराल तर 6 रूट y मायनस रूट y म्हणजे 5 रूट y अपॉन 2 असं हे तयार होतंय. तर 2 ने 2 ला कॅन्सल करा बाहेरच्या, आतमध्ये काय राहील, इंटिग्रेशनच्या बाहेर 5 घेतला आपण. इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल तर रूट y चं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. रूट y चं इंटिग्रेशन काय असणार आहे, इथे लिहूया आपण 5 इंटू y ची पॉवर 3/2 डिवायडेड बाय 3/2. याचं लिमिट आहे 0 पासून 2 पर्यंत. ठीक आहे, तर इथे हा 3/2 उलटा होणार 10/3 झाला बाहेर. इथे लिहितो मी पुढे जाऊन त्याला. हे पुढे काय होईल, हा 3/2 वरती उलटा होऊन मल्टिप्लाय होणार आहे. तर 10/3 झाला बाहेर. 10/3 तयार झाला नंबर मध्ये हा. इथे आता अप्पर लिमिट टाकलं 2 आपण, तर 2 चा पॉवर 3/2 मायनस 0 चा पॉवर 3/2 असं होणार. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हा होतोय 10/3. आणि पुढे काय तयार झाला, हा रूट 2 इंटू चा 2 चा पॉवर 3/2 म्हणजे काय होणार आहे, रूट 2 चा पॉवर 3, रूट 2 चा क्यूब म्हणजे 2 रूट 2. ठीक आहे, याला आपण काय करूयात 2 रूट 2 लिहून टाकूयात. 2 रूट 2 म्हणजे फायनल आन्सर काय व्हायला पाहिजे तर 20 रूट 2 अपॉन मध्ये 3 स्क्वेअर युनिट्स. हा काय असेल आपला रिक्वायर्ड एरिया आहे हा, 20 रूट 2 अपॉन 3. ठीक आहे, काय केलं आपण, पहिली गोष्ट हे दोन पॅराबोला ड्रॉ केले इथे. हा जो पॅराबोला आहे वाय स्क्वेअर इक्वल्स टू वाय अपॉन 4, दुसरा पॅराबोला आपल्याकडे आहे वाय स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 9y
हे दोन पॅराबोला आणि एक लाईन गिवन आहे y इक्वल्स टू 2. या तीन कर्वच्या मधला एरिया आपल्याला पाहिजे या तिघांच्या मध्ये असलेला. तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काही पार्ट आहे, काही पार्ट त्याचा सेकंड क्वाड्रंट मध्ये. पण सेकंड क्वाड्रंटचा पार्ट हा सिमिलर आहे फर्स्ट क्वाड्रंटच्या पार्ट सोबत. म्हणजे जो एरिया फर्स्ट या पार्टचा येणार आहे A1 रिजनचा येणार आहे तोच एरिया या A2 रिजनचा पण असणार. आपण काय करायचंय, A1 हा जो रिजन दाखवलाय मी ग्राफ मध्ये, त्या A1 चा एरिया फाइंड करायचा आहे. त्याचा डबल केला की टोटल एरिया मिळेल म्हणजे. आणि A1 चा एरिया आपण कसा फाइंड करणार, तर आपल्याकडे y चे लिमिट्स आहेत, y0 आणि y2. या दोन लिमिटला घेऊन आपण इंटिग्रेशन फाइंड करतोय. जो सगळ्यात वरती कर्व असेल त्याचा इंटिग्रेशन मायनस त्याच्या खालचा जो कर्व आहे, म्हणजे हा जो बाहेर आहे y² इक्वल्स टू 9y, इथून आपण सॉरी x² इक्वल्स टू 9y, इथून आपण x ची व्हॅल्यू बनवायची. बट त्याची x ची व्हॅल्यू 3√y बनणार. सेकंड कर्व मध्ये पण x ची व्हॅल्यू बनवून घ्यायची, तिथे पण काय बनेल ती √y/2 बनेल. याचं इंटिग्रेशन घ्यायचंय लिमिट 0 to 2 घेऊन, ठीक आहे ना. याला डबल करायचंय. फक्त डबल का करतोय आपण की दोन रिजन सिमिलर आपल्याकडे आहेत. तर तो टोटल एरिया मिळणार आहे 20√2/3, ठीक आहे, स्क्वेअर युनिट्स. ऑप्शन काय असेल, ऑप्शन सी मध्ये दिला 20√2/3, ठीक आहे. तर हा झाला एक क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. सेकंड क्वेश्चन पाहूयात काय तो. हा पण 2024 चाच क्वेश्चन पुन्हा एकदा. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय, एक लाईनचं इक्वेशन दिले y - x इक्वल्स टू 2, y - x इक्वल्स टू 2 ही एक लाईन गिवन आहे. आणि x² इक्वल्स टू y हा एक पॅराबोला गिवन आहे, ठीक आहे. या दोन गोष्टींच्या मधला एरिया पाहिजे, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय. ओके, ठीक आहे. याची डायग्राम तयार करू आपण एक शॉर्ट मध्ये. एक तर हा एक पॅराबोला आहे ज्याच्यामध्ये जो y ला सिमेट्रिक असेल x² इक्वल्स टू y, ठीक आहे. हा पॅराबोला मिळाला आपल्याला x² इक्वल्स टू y. एक लाईन पण असेल y - x इक्वल्स टू 2, याच्यामध्ये y ला 0 करा तर x - 2 आहे, ठीक आहे. हा -2 इथे दाखवू कुठेतरी. x 0 केला तर y - 2 y2 झाला +2, तर हा +2 असेल. हे दोन पॉइंट कनेक्ट करणारी लाईन पाहिजे आपल्याला, ही लाईन असेल ती, ठीक आहे. ओके, ही लाईन आणि हा पॅराबोला यांच्या मधला एरिया पाहिजे असेल तर तुम्हाला एरिया कुठला दाखवावा लागेल डायग्राम मध्ये. हा एरिया फाइंड करायचा ज्याला मी शेड करतोय आता, ठीक आहे. हा येलो जो रिजन दिसतोय हा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. इथे पण क्वाड्रंट मेन्शन नाहीये फर्स्ट की सेकंड, त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे. दोन्ही क्वाड्रंट मिळून जो एरिया बनेल त्या लाईन आणि पॅराबोलाच्या मध्ये तो एरिया फाइंड करायचा आहे, ठीक आहे ना. आता लिमिट्स पाहिजेत. त्यासाठी लिमिट कुठून कुठपर्यंत पाहिजेत, जे की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील त्या लाईन आणि पॅराबोलाचे, तेच आपले लिमिट आहेत. तर पहिला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथे आहे, हा पॉइंट, आणि सेकंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथे आहे. हे दोन पॉइंट फाइंड कसे करणार, तर हे दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन कर्वचे, त्यांना सोबत सॉल्व्ह करा. सोबत सॉल्व्ह करा म्हणजे काय करायचं, इथून y ची व्हॅल्यू बनवून घेऊ आपण. इथून y काय मिळणार आहे, हा x+ झाला x+2 मिळणार आहे y, ठीक आहे ना. आणि तो इकडे आपण सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून टाकू. म्हणजे आता काय झालं, सेकंड इक्वेशन काय बनेल, तर x² इक्वल्स टू y म्हणजेच x+2. हे क्वाड्रॅटिक तयार झालं एक या टाइप मध्ये. याला तुम्हाला स्प्लिट करावं लागेल. -2 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि ऍडिशन -1. सो आपण काय करूया, त्याला -2 आणि +1 असं लिहूयात. म्हणजे x ची व्हॅल्यू एक तर 2 असेल किंवा x ची व्हॅल्यू -1 असेल. हे दोन x चे कोऑर्डिनेट्स मिळाले. x -1 कुठे असणार आहे, इथे असणार आहे. म्हणजेच हे लोअर लिमिट तयार झालं -1, आणि दुसरा x 2 आलाय. 2 म्हणजे इथे असेल तो अप्पर लिमिट आहे 2 म्हणजे हा. तुम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मिळालं. आता या दोघांच्या मधला रिजन पाहिजे म्हणजे काय करायचं, वरचा फंक्शन मायनस खालचा फंक्शन याचं इंटिग्रेशन या दोन लिमिटच्या आतमध्ये. आता जो रिक्वायर्ड एरिया आहे तो आपण कसा फाइंड करायचा आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे कुठून कुठपर्यंत, तर हा जो पहिला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, या पहिल्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून सेकंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंत लिमिट असेल -1 to 2 असणार लिमिट. वरती जो ग्राफ आहे त्याच्यामधून y, आपण आता x चे लिमिट घेतलेत ना, तर इथून y पाहिजे आपल्याला. y ची व्हॅल्यू x² आहे पहिल्या ग्राफसाठी. सॉरी, ही जी लाईन आहे त्या लाईन मधून y पाहिजे ना, तिथून y आपण इथे ऑलरेडी बनवून ठेवलाय. हा y म्हणजे x+2 आहे. जी वरती लाईन आहे त्याच्यामधून जो y तयार केला आपण तो x+2, आणि नंतर हा जो खालचा कर्व आहे तो म्हणजे या पॅराबोलाचा कर्व आहे, x² इक्वल्स टू y. इथून y ची व्हॅल्यू काय, x² आहे. तो खाली जो कर्व आहे तो पॅराबोला आहे, तो मायनस होईल. त्याच्यातला y म्हणजे x², आणि या पूर्ण फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे. आता हे सिंपल झालंय. इंटिग्रेशन घेऊन टाका डायरेक्ट. x चं इंटिग्रेशन लिहिणार आपण x², याचं लिमिट -1 to 2/2 प्लस 2 सोबत x येणार आहे. इथे पण लिमिट आहे -1 to 2, आणि मायनस हा x³ 3 बनणार आहे,
इथे पण लिमिट काय -1 to 2. ठीक आहे, सिम्प्लिफाय करायचंय. 2 चा स्क्वेअर 4, 4 - 1 म्हणजे 3, हा 3/2 झालाय, प्लस 2 into 2 - -1 म्हणजे 3 मायनस 1/3 बाजूला ठेवू आपण. याच्यामध्ये काय होईल, 2 चा क्यूब आहे हा 8, आणि 8 -1 चा क्यूब -1 आहे, तर 8 - +1 म्हणजे 9 होणार ते. याला सिम्प्लिफाय करून घ्या आता. तर हा 3/2 आहे जागेवर, +6 आहे, 3 ने कट होईल 3 टाइम्स, तर -3 आहे. म्हणजे 3/2 आणि 6 - 3 3 राहिला तो. फायनल आन्सर काय झालं आपलं, 6 + 3 म्हणजे 9/2 स्क्वेअर युनिट्स. आन्सर काय असायला पाहिजे, 9/2 स्क्वेअर युनिट्स. हे कुठे ऑप्शन चेक करायचं आहे, ऑप्शन सी आहे. थोडंसं काय इथे गडबड झाली. गडबड म्हणजे दोन ऑप्शन्स मिक्स दिसत आहेत एकमेकांसोबत झालेले, बट ऑप्शन सी मध्ये दिलंय 9/2. आन्सर काय आलं, 9/2 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, इथे क्वाड्रंट जोपर्यंत मेन्शन नाही होत ना क्वेश्चन मध्ये, की कुठल्या क्वाड्रंट मधला तुम्हाला रिजन पाहिजे, तोपर्यंत आपण क्वाड्रंट नाही पाहणार. जो काही तो रिजन टोटल तयार होईल, तो फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये पण इथे आलाय, ते पूर्ण आपल्याला घ्यायचं. ठीक आहे ना, जर क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल की फर्स्ट क्वाड्रंट मधलाच एरिया पाहिजे, तर मग आपण त्याला फक्त 0 to 2 घेतलं असतं. बट इथे असं मेन्शन नाही, त्यामुळे काय करावं लागेल, सेकंड क्वाड्रंटचा पण रिजन तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. ठीक आहे, तर हा झाला तो पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पाहू आता काय दिले ते. आणखी वेगळा थोडासा क्वेश्चन घेऊ आता, की याच्यामध्ये इनइक्वालिटीज गिव्हन आहेत. आता काही तुम्हाला इक्वेशन्स दिले नाहीत कुठलेच, हे इनइक्वालिटीज गिव्हन आहेत. ठीक आहे, तर काय काय आहे ते पहा पहिले. हा x > 0 सांगितलाय, x + y <= 3. फर्स्ट इनइक्वालिटी गिव्हन आहे की x + y <= 3. सेकंड वाली गिव्हन आहे x² <= 4y, आणि थर्ड आणखी एक दिलंय y <= 1 + √x. ओके, आता यांचे ग्राफ तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ग्राफ बनवू यांचे पहिले, काय बनतील. ठीक आहे, तर ही तर एक लाईन आहे, ही लाईन आहे, हा एक पॅराबोला आहे, आणि हे पण एक कर्व आहे. हा y = 1 + √x. √x कर्व माहिती असतो आपल्याला काय असतो तो. ट्राय करू आपण ग्राफ बनवण्याचा इथे. ठीक आहे ना, तर हा x आणि y ऍक्सिस, x + y = 3 ही जर लाईन आपण बनवली इक्वल वाली, तर त्याचे पॉइंट ऑफ हे काय मिळतील, इंटरसेक्शनचे पॉइंट्स 3, 0 आणि 0, 3 मिळेल. ठीक आहे ना, 1.30, 1.03 मिळणार आहे. यांना कनेक्ट करणारी लाईन असेल आपली ही पहिली वाली. ठीक आहे, तर ही लाईन आहे. या लाईन इथे काय सांगितलंय, बट हे इक्वल किंवा लेस म्हणजे त्याच्या आतल्या साईडचा रिजन असेल, इकडचा ओरिजिन साईडचा रिजन असेल तो. ठीक आहे ना, आपण आताच त्याला काहीच करणार नाहीये, फक्त माहिती असू द्या काय ते. सेकंड जो कर्व दिलाय तो एक पॅराबोला आहे, x² = 4y. हा y ला सिमेट्रिक वाला पॅराबोला असेल, तर आपण y ला सिमेट्रिक पॅराबोला ड्रॉ करून घेऊ पहिले. हा y ला सिमेट्रिक पॅराबोला चालू आहे. याचं हे काय गिव्हन आहे आपल्याला, एक इक्वेशन x² = 4y. ठीक आहे, ओके, आणि थर्ड एक काय गिव्हन आहे, y याला इक्वल इक्वेशन अज्युम करा थोड्या वेळासाठी, 1 + √x. तर x जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. म्हणजे ज्या पॉइंटला आपण इथे दाखवू की x ची व्हॅल्यू 0 म्हणजे ओरिजिन असेल, त्या पॉइंटला y ची व्हॅल्यू 1 मिळणार आपल्याला. हा 0,1 पॉइंट असेल, इथून तो ग्राफ सुरू होईल असा जाईल. ठीक आहे ना, हा ग्राफ कोणाचा असतो, √x वाला ग्राफ आहे. तर इथे हा ग्राफ मी याला 1 + √x असं म्हणणार. हा 1 + √x चा ग्राफ झाला. ठीक आहे, या टाईपचा. या सगळ्यांच्या मधला रिजन पाहिजे. हे पाना हे लेस आहे, म्हणजे याच्या खालचा रिजन, हा जो आपण आता दाखवला ग्राफ येलो वाला, त्याच्या खालचा रिजन पाहिजे. ही व्हाईट जी लाईन आहे, त्या व्हाईट लाईनच्या लेफ्ट वाला रिजन पाहिजे. आणि जो ग्रीन पार्ट आहे, तो ग्रीन पार्ट म्हणजे हा पॅराबोला आहे. या पॅराबोलाचे पण लेस म्हणजे खालचा वाला पार्ट पाहिजे. मग आता आतला पार्ट, या पॅराबोलाचा आतला पार्ट पाहिजे. म्हणजे कॉमन जो रिजन पाहिजे आपल्याला, तो कुठला रिजन असणार आहे, तर हा वाला रिजन कॉमन असेल. हा रिजन तुम्हाला फाइंड करायचा म्हणजेच. ठीक आहे ना, ओके. तर हा रिजन फाइंड करण्यासाठी इथे काय झालं, आता एक मध्ये आता सुरू केलंय, एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालाय. इथे एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आलाय हा दोन कर्वचा, आणि इथे एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला या दोन कर्वचा. हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहिले आपल्याला फाइंड करून घ्यावे लागतील. ठीक आहे, तर आपण काय करूयात की हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहिले फाइंड करू. हा कोणाकोणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तर ही लाईन आहे x + y = 3 वाली, आणि हा एक पॅराबोला आहे. ठीक आहे, या दोन कर्वचा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. या दोघांना सोबत सॉल्व्ह करायचं, तिथून तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचा. कसं मिळेल तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बघा. आता इथून काय करू आपण, y ची व्हॅल्यू लिहूयात
किंवा इथून एक्सची व्हॅल्यू लिहूया. एक्स म्हणजे काय असेल 3 मायनस वाय, इथे टाकून द्यायची ती. तर हा 3 मायनस वाय ना, 3 मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय झालं 4y झाला. ठीक आहे, त्या दोघांना जर आपण सोबत सॉल्व्ह केलं तर आपल्याला इथून पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटेल. तो हे ओपन करा. हा 9 झालाय, हा वाय स्क्वेअर झालाय आणि हा 6y, तिकडे 4y. हा पण इकडे शिफ्ट करून घेणार आपण. तर वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 9 इक्वल टू 0 असं इक्वेशन तयार झालं. आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल, हे इक्वेशन सॉल्व्ह जर करायचं असेल तर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4y कर्व आहे. ओके, या दोन कर्वचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण फाइंड करतोय. इथून आपण एक्स ची व्हॅल्यू बनवली 3 मायनस वाय. येस, ओके. एक्स स्क्वेअर म्हणजे 3 मायनस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर केलाय तर हा -6 आणि -10 झालेला आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन 9 पाहिजे आणि तुम्हाला काय पाहिजे ऍडिशन सबट्रॅक्शन -10. म्हणजे हे -9 -1 करता येईल. इथून वायच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या 9 आणि 1. ठीक आहे, तर 9 म्हणजे काय कुठे असेल तर तो या दोन कर्व एकमेकांसोबत कुठे इंटरसेक्ट करतायत, इकडे एकदा इंटरसेक्ट करतात, वरती जाऊन इंटरसेक्ट एकदा करतात, इथे एकदा करतात. तर इथे म्हणजे तो 1 असेल. ठीक आहे ना, वायची व्हॅल्यू 1 असेल. इथे वाय जर 1 असेल तर तुम्हाला एक्स पण फाइंड करता येईल. याच्यावरती वाय 1 आहे म्हणजे एक्स काय झाला 4 झाला. तर हा पॉईंट झाला सॉरी एक्स स्क्वेअर म्हणजे 4 झाला. तर एक्स म्हणजे 2 होणार आहे, 2 आणि -2. इथे 2 आहे म्हणजे हा 2,1 हा एक पॉईंट मिळाला आपल्याला इंटरसेक्शनचा. हे थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. हे दोन कर्व आहेत, दोघांचा आपण सॉल्व्ह करतो सोबत घेऊन. याला क्वाड्रॅटिक तयार झालं. इथून दोन व्हॅल्यू मिळाल्या वायच्या, एक 9 आणि एक 1 आहे. 9 तर इथे मिळू शकत नाही, ऑलरेडी आपण 3च्या खाली आहेत. तो 9 वाला पॉईंट वरती कुठेतरी असेल. तो का असेल की ही लाईन पुढे जाऊन पण इंटरसेक्ट करणार ना त्या ग्राफला, त्या पॅराबोलाला. तर तिकडे पुढे जाऊन कुठेतरी 9 मिळणार आहे आपल्याला. इथला जवळचा वाला पॉईंट पाहिजे म्हणजे तो कोण असेल 1 असेल. वाय जर 1 असेल तर इथे काय होणार एक्स स्क्वेअर म्हणजे 4 झाला. तर एक्स प्लस 2 आणि -2 आपण पॉझिटिव्ह साईडला तर हा 2 असणार. याचं लिमिट काय मिळालं, एक्स साठी लिमिट काय मिळालं, फायनल वाला लिमिट अप्पर लिमिट ते 2 मिळालं. आता इथे मध्ये जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा पण तुम्हाला फाइंड करायचा आहे. हे का करतोय आपण की याच्या लेफ्ट साईडला वेगळे दोन कर्व आहेत, त्या दोनच्या मधला एरिया आहे. याच्या राईट साईडला गेलो की वेगळे दोन कर्व्स आहेत. हा पॅराबोला आणि ही लाईन आहे पुढे पुढे गेल्यानंतर. लेफ्ट साईडला हा जो वरचा कर्व आहे तो y = 1 + √x, तो आणि हा पॅराबोला यांच्या मधला एरिया आहे. त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या लेफ्टला वेगळे कर्व्स आहेत, त्या दोन वेगळ्या कर्वचा मधला एरिया पाहिजे. राईट साईडला वेगळ्या दोन कर्वचा मधला एरिया पाहिजे. आता हा पण पॉइंट फाइंड करायचा आहे. हे कोणाचं इंटरसेक्शन आहे, ही लाईन आणि हा वाला कर्व. इथून पण तोच कन्सेप्ट आहे. इथून y ची व्हॅल्यू बनवू आपण. y म्हणजे काय होईल तर 3 - x. इथून इथे सबस्टिट्यूट करायचं 3 - x जाऊन. तर काय होईल आता तो y म्हणजे 3 - x, पुढे काय आपल्याकडे 1 + √x. ठीक आहे, इथून इक्वेशन तयार करा. सगळं तिकडे शिफ्ट करू आपण. तर x + √x हा 3 झाला तर -2 = 0. याला पण स्प्लिट करता येईल. आता √x म्हणजे t समजला आपण, तर x म्हणजे t² आहे. ठीक आहे, हा जर t असेल तर हा t² होणार आहे. हे पण क्वाड्रॅटिक टाइपच आहे, म्हणजे मिडल टर्मला स्प्लिट करायचे. मल्टिप्लिकेशन 2 पाहिजे, सबट्रॅक्शन +1 पाहिजे. इथून x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या -2 आणि +1. ठीक आहे, तर x = -2 इकडे होऊ शकत नाही. -2 इकडे असेल लेफ्ट साईडला, आपण तिकडे नाहीच, त्या साईडला ग्राफ नाहीच आपला. म्हणजे x काय असणार इथे 1 असणार. म्हणजे हा x ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. दुसरी पुढचा जो शेवटचा पॉईंट भेटला होता आपल्याला, तिथून आपण पहिले y फाइंड केला, नंतर x मिळाला. आता इथे डायरेक्ट x मिळालाय, x म्हणजे 1. तर हे दोन पॉईंट मिळाले, म्हणजे हे 1 मिळालाय, हा 2 मिळालाय, इथे 0च आहे. मग आता 0 पासून 1 पर्यंत हे जर तुम्हाला डायग्राम मध्ये क्लिअर दिसत असेल, मला वाटतं दिसतंय मे बी, किंवा मी झूम करता येते का आपण ट्राय करू. आय डोंट नो, मला माहित नाही झूम होईल का नाही. ठीक आहे ना, ओके, कीप ठीक आहे. नाही, हे झूम होत नाही आता. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण समजून घेऊ इथे काय ते. 0 to 1 हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय झालंय, हा येलो वाला ग्राफ आणि ग्रीन वाला ग्राफ यांच्या मधला रिजन येतो. त्याच्यासाठी लिमिट काय आहे 0 पासून 1 पर्यंत. ठीक आहे ना, आणि 1 to 2 हे जे लिमिट आहे याच्यामध्ये काय आहे, ही व्हाईट वाली लाईन आणि खाली ग्रीन वाली लाईन यांच्या मधला रिजन येतो. ठीक आहे ना, म्हणजे आता इंटिग्रेशन घेताना दोन सेपरेट इंटिग्रेशन आपण घेणार. पहिलं जे इंटिग्रेशन आपण घेऊ ते काय असेल तर ते रिक्वायर्ड एरिया फाइंड करतोय मी. पहिलं इंटिग्रेशन जे असेल ते 0 पासून 1 पर्यंतचं लिमिट असेल त्याला, 0 to 1. इथे काय करायचंय आता, हा वरचा जो येलो वाला ग्राफ आहे तो मायनस ग्रीन वाला पॅराबोला वाला. ठीक आहे ना, तर त्या येलो वाल्या लाईन मध्ये y म्हणजे काय 1 + √x, 1 + √x आहे. ठीक आहे, इथून मायनस कोण करायचा, हा पॅराबोला मधला y, तो काय म्हणजेच x² / 4 आहे. हा जो रिजन मिळेल
तो म्हणजे 0 to 1 याच्यामध्ये जो पार्ट आलाय तो मी येलो केलेला त्या पार्टचा एरिया भेटणार आहे. आता पुढे 1 to 2 हा जो हे जी लिमिट आहे तिथे कोणाच्या मधला एरिया येतो, ही व्हाईट लाईन आणि ग्रीन वाला पार्ट म्हणजे पॅराबोला, लाईन आणि पॅराबोला मधला रिजन आहे. तर तो फाइंड करण्यासाठी आता प्लस करणार आपण दुसरं इंटिग्रेशन, याचं लिमिट 1 पासून 2 पर्यंत असेल. तिथे कोणाच्या मधला एरिया असेल तो, तर व्हाईट लाईन वरती आहे, लाईन मधून एक y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3 - x आणि मायनस कोण करायचा आहे खाली जो पॅराबोला आहे तो म्हणजे x²/4, त्याच्या मधला y कोण आहे x²/4 आहे. ठीक आहे, तर हे दोन आपल्याला ऍड करावे लागतील म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. इंटिग्रेशन घेऊन टाकू आपण. इंटिग्रेशन काय मिळेल, पहिल्याचं इंटिग्रेशन काय होईल 1चं इंटिग्रेशन तर x झालं. ठीक आहे ना, तिथे x आहे, याचं लिमिट 0 to 1, त्यानंतर प्लस √x चं इंटिग्रेशन, √x म्हणजे x ची पॉवर 1/2 मध्ये प्लस केलं की 3/2, खाली पण 3/2, तो वरती उलटा होऊन 2/3 होणार आहे. इथे x ची पॉवर 3/2, याचं लिमिट पण 0 to 1. ठीक आहे, त्यानंतर मायनस, आता मायनस 1/4 बाजूला x² चं इंटिग्रेशन आलं x³, इथे पण 0 to 1 लिमिट आहे आणि अपॉन मध्ये 3. ठीक आहे, आता प्लस पुढे गेलो आपण, प्लस मध्ये काय होईल पुन्हा, हे थोडस आपण काय करूयात, हो इथे असं नाहीच आहे, तो टर्मच नाहीये, इरेजर नावाचा प्रकारच नाही म्हणजे. ठीक आहे, ओके, इथे काय होईल की प्लस हा 3चा इंटिग्रेशन 3x झाला. ठीक आहे ना, 3x आणि x चं लिमिट काय असेल तर 1 to 2 लिमिट असेल x चं. ठीक आहे, मायनस x²/2 होणार, पुढच्या x चं इंटिग्रेशन होणार आहे x²/2, त्याचं लिमिट असेल 1 to 2 पर्यंत. ठीक आहे, त्यानंतर मायनस मध्ये 1/4 बाजूला घेतलं आपण आणि x² चं इंटिग्रेशन काय पुन्हा एकदा x³/3 आहे, तर हा x³ असेल /3, इथे इंटिग्रेशनचं लिमिट 1 to 2 आहे. हॅलो, बोल, नाही माहिती मला रे, पेपर मध्ये असेल ना, तो झाला असेल पेपर तिकडं, मी स्टुडिओला आहे. तर याला सॉल्व्ह करायचं फक्त, म्हणजे आता लिमिट आपण टाकून दिलेत, सिम्प्लिफाय करू आपण सगळं हे. ठीक आहे, हे 1 - 0 1 झालं, इथे 1 प्लस 2/3 सोबत हा पण 1 - 0 1च झालाय, मायनस हे 1/12 आहे, 1 - 0 1 प्लस मध्ये आता 3 × 2 - 1 1 होणार आहे पुन्हा, तर 3 × 1च आहे हा. पण पुढचा टर्म काय की मायनस मध्ये, मी प्लस लिहिला त्याला बट तो मायनस मध्ये, आय थिंक हा मायनस वाला टर्म आहे, तर हे मायनस मध्ये असेल. इथे पुन्हा डार्क करू आपण, मायनस आहे हे. ठीक आहे, हे मायनस होणार आहे, इथे पण x² आहे बट x² म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 4 - 1 म्हणजे 3, 3/2 आहे, ते 3/2 बनणार आहे. समजतं ना, x चा स्क्वेअर आहे, मग 2चा स्क्वेअर 4 - 1चा स्क्वेअर 1, 4 - 1 3 झालं. मायनस मध्ये इथे x चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब 8, 8 - 1 7, 7/12 आहे, म्हणजे हा 8 - 1 7, 7/12 आहे हा. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. आता बघू काय होतंय ते. एक तर हा 1 आणि 3 हे ऍड करून द्या म्हणजे 4 झालं. आता कुठे जागा आहे कॅल्क्युलेशन करून दाखवायला? ठीक आहे, इथेच पुढे मी करतो. एक तर माझ्याकडे 4 मिळाला, ठीक आहे, इंटिजर पार्ट. त्यानंतर हे जे 1/12 आणि 7/12 आहे, -1/12 - 7/12 म्हणजे -8/12, -8/12 म्हणजे -2/3. ठीक आहे, हे पण झालंय. आता बाकी राहिले हे दोन फक्त, तर यांच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम करून घेऊ आपण. 6 करावं लागेल, तर हे 4 आणि -9 म्हणजे -5/6 असं होणार आहे. -5/6 होणार आहे. याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचंय, डिनॉमिनेटर 6 करावं लागेल. तर हा 24 बघू आपण. 24 मायनस इथे 2 ने मल्टिप्लाय होईल तर 4. 24 - 4 म्हणजे 20. 20 - 5 म्हणजे 15. ठीक आहे, हे होईल 15 आणि डिव्हिजन मध्ये असेल 24. तर आता याला आपल्याला 3 ने कट करावं लागेल. 3 5 आणि 8. तर आन्सर काय पाहिजे फायनल? 5/8 असा आन्सर आहे का चेक करायचंय. 5 हो कुठे काय झाली गडबड. 12 होता तो. 24 नाही तो 12 आहे ना, खाली 12 केलाय आपण, सॉरी 12 केलाय. 12 तर 3 ने कट करतोय आपण. 5/4 पाहिजे. 5/4 5/4 आहे का ऑप्शन? 5/4 पण ऑप्शन नाही. 5/2 ऑप्शन आहे फक्त. काय झाली गडबड, एकदा परत एकदा चेक करूयात. 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर सॉरी याला 6 ने 6 ने मल्टिप्लाय करा. ओ माय मिस्टेक. इथे 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 24 होणार आहे. 24 - हा 4 म्हणजे 20. करेक्ट आहे. 20 - 5 केलं मी.
डिनॉमिनेटर 6 केला रे आपण, का असं गडबड होते? इरेजर पण नाही यार, एक मिनिट एक काम करा, हे सगळं हे पुढचे 2 स्टेप कॅन्सल केलं मी, ठीक आहे ना, हे कॅन्सल केलं, हे कॅल्क्युलेशन करायचं फक्त. इथे कुठे मला जागेचा प्रॉब्लेम त्यामुळे होतोय सगळी अडचण. काय काय बाकी ना इथे लिहू आता परत एकदा आपण. आपल्याकडे काय काय बाकी ना, एक 4 आहे, -2/3 आहे, आणि नंतर काय आणखी मायनस मध्ये 5/6 आहे. डिनॉमिनेटर 6 करायचं ना आपल्याला, 6 बनवायचं. 24 पण नाही, 12 पण नाही, तो 6 बनणार आहे, ठीक आहे ना. उगाच ते काहीतरी होत आहे. 6 करायचं, या 6 ने मल्टिप्लाय केलं, हा 24 झाला. इथे आता 1 आहे. 20 याला 6 करायला 2 ने मल्टिप्लाय, 24 - 4 20 राहिला, 20 - 5 म्हणजे 15 राहिला. तर 15/6 असा आन्सर झालाय ते. आणि मग तुम्ही 3 ने कट करा त्याला, तर 5/2 हे आन्सर मिळेल फायनल. 5/2 ऑप्शन डी मध्ये दिला 5/2. शेवटी जाऊन थोडीशी आपली कॅल्क्युलेशन मिस्टेक होत होती. ते पण का झालं की जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा थोडंसं गडबड झाली ती. ते विचार डोक्यात ते जागा आपण बनवली इथे, आणि हे फायनल आन्सर आता इथे केलं तयार, ठीक आहे ना. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे. लेंदी म्हणजे का लेंदी झाला तो, की तिथे 3 कर्व आहेत, सॉरी 2 नाही 3 कर्व आहेत. आणि जो रिजन तुम्हाला काढायचा होता, हा वाला रिजन, याला परत एकदा मी दाखवतो कुठला रिजन काढायचा होता आपल्याला. हे जे केलं ना डार्क, आता येलो करतोय ना मी, हा रिजन आपल्याला फाइंड करायचा टोटल. तर याच्यामध्ये काय झालंय, हा वरचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा 1 आपण फाइंड केलेला. त्याच्या लेफ्टला येलो आणि ग्रीन या 2 रिजन, त्या 2 लाईनच्या मधला एरिया येतो जो आपल्याला पाहिजे तो. आणि या 1च्या पुढे जो रिजन आहे तो ही व्हाईट लाईन आणि ग्रीन लाईन यांच्या मधला रिजन आहे. त्याच्यामुळे काय झालं, 0 to 1 साठी वेगळे कर्व्स आहेत, त्या 2 वेगळ्या कर्वच्या मधला एरिया आहे, आणि 1 to 2 मध्ये वेगळे कर्व आहेत, त्यांच्या मधला वेगळा एरिया आहे. तुम्हाला 2 इंटिग्रेशन घ्यावे लागले. पहिलं इंटिग्रेशन घ्यावं लागलं 0 पासून 1 पर्यंतचं. त्याच्यामध्ये आपण काय केलं की वरती ती येलोवाली लाईन आहे, येलो लाईन मधून वायची व्हॅल्यू मायनस तो पॅराबोला म्हणून वायची व्हॅल्यू, हे 0 to 1 साठी. आता प्लस केलं पुन्हा 1 पासून 2 पर्यंत. इथे वरती व्हाईट लाईन आहे, व्हाईट लाईन म्हणजे काय, हे लाईनच्या इक्वेशन मधून 3 - x बनवायचा आहे, आणि खाली पुन्हा ग्रीन म्हणजे तो पॅराबोला आहे, x² - 4. हे पहिलं इंटिग्रेशन सेपरेट आहे, प्लस सेकंड इंटिग्रेशन सेपरेट आहे. याच्यामुळे थोडंसं काय झालं, हे लेंदी प्रोसेस झाली. तुम्हाला इंटिग्रेशन व्यवस्थित घ्यावे लागतील, लिमिट व्यवस्थित टाकून त्याचे कॅल्क्युलेशन करावे लागतील. अशी गडबड माझ्यासारखी झाली नाही पाहिजे कुठेच, ठीक आहे ना. लास्टच्या स्टेप फायनल आन्सर येईपर्यंत अजिबात कुठे मिस्टेक झाली नाही पाहिजे, याची काळजी घ्यावी लागेल. थोडंसं लेंदी आणि हे कॅल्क्युलेटिव्ह काम असणार आहे, ठीक आहे ना. पण हा क्वेश्चन झाला या ठिकाणी असा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय की एरिया ऑफ द एरिया इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, इथे आता फर्स्ट क्वाड्रंट मेन्शन केला त्यांनी, त्यामुळे आपण फर्स्ट क्वाड्रंट मधलाच एरिया फाइंड करायचा आहे. बाउंडेड बाय कर्व, हा एक कर्व आहे आणि लाईन्स गिवन आहेत. ओके, ठीक आहे, आपण डायग्राम बनवून घेऊ पटकन याची. काय दिलंय, y = x² + 2. हा एक पॅराबोलाच आहे, पण हा पॅराबोला कसा असेल तर असा असेल. हा पॅराबोला x आणि y ऍक्सिस, y ला शिफ्ट करा, y - 2 म्हणजे 2 ला वर्टेक्स असेल त्याचा, y = 2 ला. इथून तो वर जाईल असा हा पॅराबोला आहे, ठीक आहे. हा वर्टेक्स म्हणजे 0,2 हा पॉइंट आहे, 0,2 हा पॉइंट आहे, ठीक आहे, वर्टेक्स वाला. हे असं असतं ना की y ला तिकडे शिफ्ट जर केलं 2 ला आपण, y - 2 म्हणजे काय मिळाला, x² मिळाला. म्हणजे हा y ला सिमेट्रिक आहे, बट त्याचा वर्टेक्स एक y = 2 ला वर्टेक्स आहे. y मधून जो मायनस केला तो y कोऑर्डिनेट असणार, तो 2y कोऑर्डिनेट आहे. x मधून काहीच मायनस नाही म्हणजे 0 मायनस आहे, तर 0,2 हा त्याचा वर्टेक्स झाला, ठीक आहे. इथून तो पॅराबोला वरती जाणार आहे. लाईन्स काय काय गिवन आहेत, तर y = x+1, x ला 0 करा y1 मिळणार आहे, आणि y ला 0 करा x1 मिळणार आहे. तर हे 2 पॉइंट कनेक्ट करणारी जी लाईन असेल ती काही या पॅराबोलाला टच करणार नाही, ही अशी जाईल, ठीक आहे. ही लाईन आपण फाइंड केली, हा 1 आहे, हा 1 आहे. ओके, आणि x = 0 म्हणजे y ऍक्सिस, x = 2 पण दिला त्यांनी. x = 2 म्हणजे इथे कुठेतरी असेल असा, ठीक आहे. ही जरा वेगळ्या कलरने दाखवू आपण. ही लाईन जी आहे x = 2 वाली, ही समजा ग्रीन लाईन आहे, ही लाईन आहे x = 2. आता या सगळ्यांच्या मधला आपल्याला एरिया पाहिजे, म्हणजे या सगळ्यांच्या मधला म्हणजे हा वाला एरिया, किंवा आपण याला थोडंसं व्हाईटने दाखवू, जरा दिसेल तुम्हाला पटकन. हा जो व्हाईट मी करतोय, हा व्हाईट वाला पार्ट, हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, ठीक आहे ना. हा व्हाईट रिजन फाइंड करायचा आहे आपल्याला, तो पॅराबोला, ती लाईन, आणि x = 2 ही एक लाईन, या सगळ्यांच्या मधला एरिया पाहिजे फर्स्ट क्वाड्रंट मधला. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हाच रिजन फक्त आहे. इथे फर्स्ट क्वाड्रंट मेन्शन आहे, त्यामुळे आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंट बद्दलच बोलणार आता, ठीक आहे. लिमिट्स पहा कुठून कुठपर्यंत येते. आता काय की हा x = 2 आणि ही लाईन म्हणजेच काय, x = 0 y ऍक्सिस, म्हणजे 0 to 2 हे लिमिट मिळालं, एक्सचं लिमिट मिळालं. आणि कोणाच्या मधला एरिया, हा पॅराबोलाच्या खालचा, आणि या लाईनच्या, पॅराबोला आणि ही लाईन यांच्या मधला पाहिजे ना एरिया.
तर रिक्वायर्ड एरिया कसा फाइंड करणार आपण, इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 घ्यायचं आहे लिमिट. आता 0 to 2 लिमिट आहे. वरती ग्राफ कोण आहे, पॅराबोलाचा ग्राफ आहे. पॅराबोला मधून y बनवा, इथे काय y ची व्हॅल्यू आहेच ऑलरेडी गिवन x² + 2 म्हणून, आणि मायनस काय करायचंय, खाली जो ग्राफ आहे, खाली ग्राफ म्हणजे लाईन येते, त्या लाईन मधून y ची व्हॅल्यू पाहिजे, तर ती काय x + 1 आहे. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय करून घेऊ ना, आता काही त्याच्यात प्रॉब्लेम नाही, एकच लिमिट आहे. तर x² हा -x होईल. ठीक आहे, हा +2 आणि हा -1 म्हणजे +1 राहिला. याचं इंटिग्रेशन घेऊन टाका लगेच. x³ 3 तयार झालंय 0 to 2 लिमिट, मायनस इथे x² 2 बनणार 0 to 2 लिमिट आहे. इथे 1 चं इंटिग्रेशन x तयार झालं 0 to 2 लिमिट आहे. हे काय बनणार आहे, 2 चा क्यूब म्हणजे 8, 8 - 0 8/3, पहिला टर्म 8/3 आहे. तर मायनस हा 2 चा स्क्वेअर आता, तर 4/2 झाला तो, आणि प्लस 2/2 - 0 म्हणजे 2, तर हा पण 2च होणार आहे. -2 आणि +2 कॅन्सल झाले. आन्सर काय यायला पाहिजे, 8/3 स्क्वेअर युनिट्स. एरिया फाइंड करतोय ना आपण, तर त्याचं युनिट काय असणार आहे, स्क्वेअर युनिट्स असणार आहे. 8/3 आन्सर आहे का, पुन्हा एकदा ऑप्शन्स मिक्स झालेत, पण हे 8/3 ऑप्शन डी मध्ये, 8/3 स्क्वेअर युनिट्स. तुम्हाला डायग्राम एकदा पहिल्यांदा बनवायची आहे, त्यासाठी थोडंसं बेसिक माहिती पाहिजे पॅराबोला बद्दल. की असा टाईपचा पॅराबोला गिवन आहे की y - 2 = x². याचा मिनिंग तो y ला तर सिमेट्रिक आहेच, बट त्याचा व्हर्टेक्स कुठे असणार आहे, जो y मधून मायनस केला नंबर आपण, तो y कोऑर्डिनेट असणार, जो x मधून मायनस केला तो x कोऑर्डिनेट असणार. y मधून 2 मायनस करताय, तर 2 हा y कोऑर्डिनेट झाला. x मधून काहीच मायनस नाही म्हणजे 0 मायनस आहे, म्हणजे x कोऑर्डिनेट काय 0 आहे. तर 0,2 हा त्याचा व्हर्टेक्स असेल, तिथून तो पॅराबोला वरती गेलेला आहे. मग तो पॅराबोला, ही एक लाईन आणि ही एक लाईन, यांच्या मधला एरिया पाहिजे फर्स्ट कोऑर्डिनेट मधला. तर इथे हा ग्राफ दाखवला मी, शेड पण केला एरिया, तो एरिया फाइंड करायचा आहे. 0 to 2 लिमिट आहे, आणि वरती जो फंक्शन ते पॅराबोलाचं आहे, तिथून y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहेच ऑलरेडी. ते फंक्शन मायनस खाली काय ती लाईन आहे, त्या लाईनच्या मधला आणि पॅराबोलाच्या मधला एरिया पाहिजे. दोघांच्या y ला सबट्रॅक्ट करायचे आणि इंटिग्रेशन 0 to 2 घ्यायचं आहे. आन्सर काय मिळतंय, 8/3. ठीक आहे, तर हा पण एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. याच्या पुढे चला आणखी काय वेगळ्या टाईपचा क्वेश्चन बघायचा आहे. ओके, एरिया बाउंडेड बाय द कर्व्स. पहिला गिवन आहे y = x + 1 होल स्क्वेअर. दूसरा गिवन है y = x - 1 होल स्क्वेअर, अँड द लाईन y = 1/4. ओके, पुन्हा एकदा ग्राफ काढावा लागेल. ग्राफ काढायचा प्रयत्न करू आपण, की हा y ऍक्सिस आहे, हा x ऍक्सिस आहे. ठीक आहे, पहिला जो हा एक पॅराबोला आहे, हा पण एक पॅराबोला आहे. त्याच्यामध्ये काय दिलं बघा ना, x मधून मायनस काय केलेलं आहे, x मधून x + 1 दिलं, म्हणजे x मधून मायनस काय झालंय, -1, म्हणजे x कोऑर्डिनेट -1 असणार. y मधून काय मायनस झालंय, 0. तर -1,0 हा त्याचा व्हर्टेक्स झाला. -1,0 कुठे, इथे आहे -1,0. ठीक आहे, हा पॉइंट आहे आपल्याकडे -1,0. हा एका पॅराबोलाचा व्हर्टेक्स आहे. इथून तो पॅराबोला असा गेला इकडे, या साईडला पण गेला असेल असा. ठीक आहे ना. ओके, दुसरा जो पॅराबोला आहे तो पाहता काय तो, त्याच्यामध्ये काय म्हणतात की y = x - 1 चा होल स्क्वेअर. x मधून काय मायनस केला, 1. y मधून काय मायनस केला, 0. तर 1,0 हा व्हर्टेक्स झाला दुसऱ्या पॅराबोलाचा. सेकंड जो पॅराबोला आहे त्याचा व्हर्टेक्स काय झाला आता, 1,0 झाला. 1,0 हा पॅराबोला पण काय होईल, इकडून असा गेलेला असेल, इकडे असा गेलेला असेल, या साईडला इकडे गेलेला असेल. ठीक आहे ना. हे दोन पॅराबोला आपण ड्रॉ केले आता, जे काय गिवन आहेत. हा ग्रीन वाला पॅराबोला म्हणजेच y = x - 1 होल स्क्वेअर आहे. हा जो येलो आहे तो म्हणजे काय, तर इथे दुसरा y = काय आहे, x + 1 होल स्क्वेअर. ठीक आहे, हे दोन पॅराबोला आपण ड्रॉ करून दाखवले. आणि आणखी एक गोष्ट दिली आहे, ती म्हणजे ही लाईन गिवन आहे, y = 1/4. y = 1/4 म्हणजे कुठे असेल ती, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोघांचा पाहू पहिले काय होतोय तो. जर x 0 केला, आपण ओरिजिनल आहेत ना आता, कोणामध्ये पण x 0 करा, इथे जर x 0 केला आपण तर y1 मिळतोय, इथे पण x 0 केला y1 मिळतोय. दोघांचा पण हा सेम पॉइंट आहे, म्हणजे 0,1 हा पॉइंट दोघांमध्ये कॉमन आहे, 0,1. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y ची व्हॅल्यू काय मिळते, 1 मिळते. दोन्ही ग्राफसाठी सेम मिळते, म्हणजे दोघांचा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, 0,1. ठीक आहे, आणि y = 1/4 जर लाईन तुम्हाला पाहिजे असेल, हा ऍक्च्युली 1 सांगतोय आपण म्हटल्यानंतर, याच्या खाली ती लाईन असेल, म्हणजे इथून ती लाईन जाईल कुठून तरी, y = 1/4. ही ब्ल्यू कलर मध्ये जी लाईन काढतोय मी, ती म्हणजेच y = 1/4 वाली लाईन आहे. ठीक आहे, हे तीन आपण जे काही कर्व्स आपल्याला गिवन आहेत, एक येलो शेड मध्ये पॅराबोला आहे, एक तो ग्रीन वाला पॅराबोला x - 1 होल स्क्वेअर वाला, आणि थर्ड जे काय दिलं ते म्हणजे एक लाईन आहे y = 1/4. या तिघांच्या मधला एरिया आपल्याला पाहिजे. ठीक आहे, हॅलो बोलणार आहे.
ठीक आहे, तर आता हे आपण ग्राफ्स तर ड्रॉ केलेत. ओके, ग्राफ ड्रॉ केलेत. आता आपल्याला यांच्या मधला एरिया पाहिजे. ठीक आहे ना, यांच्या मधला एरिया म्हणजे हे दोन पॅराबोला आणि लाईन या तिघांच्या मधला एरिया फाइंड करायचा आहे. तिघांच्या मध्ये एरिया कुठला दिसतो इथे, तर हा जो छोटासा ट्रायंगल टाइप तयार झाला ना, हा रिजन, हा या तिघांच्या मधला एरिया आहे. ठीक आहे ना, हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. हा एरिया आपण फाइंड करायचा ट्राय करायचा. कसा फाइंड करणार ते, याच्यामध्ये पण तेच झालंय कन्सेप्ट. इथे काय झालंय पहा, आता ही जी येलो लाईन आहे म्हणजे हा वाय ऍक्सिस जो आहे ना, वाय ऍक्सिस, त्याच्या लेफ्टला आणि राईटला दोन साईडला दोन रिजन तयार झाले. दोन्ही पण सेम असतील ते. ठीक आहे ना, दोघांचं पण काय असेल, इकडचा आणि इकड दोन्ही साईडचा एरिया सेम असणार आहे. तर आपण काय करणार, एका साईडचा एरिया बनवणार, त्याला डबल करणार. म्हणजे आपल्याला आन्सर जे पाहिजे ते आता कुठून कुठपर्यंत पहा. पण त्यासाठी हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण लागेल. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहिजे. म्हणजे 0 पासून या पॉइंट पर्यंत हे आपण लिमिट घेणार आहेत. आणि म्हणजे इकडचा लेफ्ट साईडचा एरिया मिळेल त्या वाय ऍक्सिसच्या, त्याला डबल केलं की तो पूर्ण एरिया मिळेल. लेफ्टला राईटला सेम एरिया असणार आहे. लेफ्टचा काढू, त्याला डबल करू, तर फायनल आन्सर मिळेल. पण तो लेफ्टचा काढण्यासाठी लोअर लिमिट आपल्याकडे आहे 0, अप्पर लिमिट अजून नाहीये. हा जर पॉइंट फाइंड करायचा असेल तर तो पॉइंट ही लाईन आणि हा पॅराबोला यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. हा ग्रीन आणि ब्ल्यूचा इंटरसेक्शन आहे. तर याच्यामधून एक काम करून आपण वायला 1/4 टाकून देऊ याच्यामध्ये. तर इथे काय होईल, x-1 हा ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो म्हणजे 1/4. तर x-1 म्हणजे काय असेल, तर +-1/2 असेल. ठीक आहे ना, +-1/2 असेल. हा एकदा +1/2 घेऊन बघा आणि एकदा -1/2 घेऊन बघा. +1/2 घेतला तर इथून x ची व्हॅल्यू काय मिळणार, 3/2 मिळणार. जर आपण x-1 ला -1/2 घेतला तर x ची व्हॅल्यू काय मिळणार, तर 1-1/2 1/2 मिळणार. हा 3/2 असेल की 1/2 असेल ते चेक करायचंय. आपण ऑलरेडी 1च्या लेफ्टला, इथे पॉइंट 1 सांगितलंय ऑलरेडी आपण, त्याच्या आपण लेफ्टला आहेत. 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू पाहिजे म्हणजे 1/2 असेल तो. 3/2 तर पुढे जाईल ना, 1.5. तर हा काय म्हणजे 1/2 आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटला. आता तुम्ही काय करायचंय, 0 to 1/2 लिमिट घ्यायचं इंटिग्रेशनचं आणि एरिया फाइंड करायचा आहे त्याचा. तो इथून वायच्या लेफ्टचा एरिया मिळणार फक्त. आपल्याला राईट साईडचा पण एरिया पाहिजे. हे दोन्ही पण सेम असतील म्हणून आपण त्याला डबल करायचंय. ठीक आहे, मग जो रिक्वायर्ड एरिया फाइंड करायचा आहे तो कसा असेल, तर 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to 1/2 लिमिट असणार. 0 पासून 1/2 लिमिट असेल. आणि कोणत्या दोन ग्राफच्या मधला एरिया येतो, तर वरती ग्रीन लाईन आहे. ग्रीन लाईन म्हणजे हा वाला ग्राफ, तो काय की x-1 चा होल स्क्वेअर मायनस खाली काय ती ब्ल्यू लाईन आहे. ब्ल्यू लाईन म्हणजे काय, y=1/4. तर हा x-1 होल स्क्वेअर मायनस 1/4 हे इंटिग्रेशन आपण घेणार आहेत 0 to 1/2 याच्या या दोन लिमिटच्या मध्ये. त्याला डबल करणार म्हणजे मग तो टोटल एरिया मिळेल. ठीक आहे, आता याला एक्सपांड करा. तर 2 × 0 to 1/2
त्यानंतर इथे होईल एक्स, ओपन करूया ब्रॅकेटला, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि मायनस 1/4. ठीक आहे, तर हा 2 सेपरेट केल्यानंतर इंटिग्रेशन घेऊन टाकू आता आपण. तर हा होईल एक्स क्यूब अपॉन 3 मायनस हा 2 इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 1 मायनस 1/4 म्हणजे 3/4 आहे ऑलरेडी ते. तर 3/4 सोबत एक एक्स तयार होणार तिथे इंटिग्रेशन मध्ये. लिमिट आपलं 0 to 1/2 हे लिमिट आहे. ठीक आहे, टोटल फंक्शन पूर्ण इंटिग्रेशन बनवलं मी. हे 1 मायनस 1/4 म्हणजे 3/4 लिहून टाकलंय. तिथे 3/4 सोबत इंटिग्रेशन होईल, एक्स तयार झाला. ठीक आहे ना. आता लिमिट सबस्टिट्यूट करायचंय. तर इथे 2 कॅन्सल झालाय ऑलरेडी, बाहेर 2 आहे, आतमध्ये 1/2 टाकू पहिले आपण. तर हा 1/2 चा क्यूब म्हणजे 1/8, 1/8 म्हणजे 24 झाला. ठीक आहे, मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 1/4 होणार आहे, प्लस 3/4 एक्स म्हणजे 3/4 इंटू एक्स म्हणजे 1/2. तर हा 1/2 टाकून आपण तयार केलं. आता मायनस लोअर लिमिट टाकायचंय, पण लोअर लिमिट 0 आहे, प्रत्येक टर्म मध्ये 0 0 0 होऊन जाईल, ते सगळं 0च होणार आहे. एवढंच कॅल्क्युलेट करायचं फक्त म्हणजे आता आपण. तर हे काय करू शकतो इथे, सिम्प्लिफाय करा. 2 इंटू डिनॉमिनेटर 24 करू सगळ्यांचा. हा 24 आहेच ऑलरेडी. इथे काय की 4 आहे, त्याला की कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने. तर मायनस 6 होईल, प्लस इथे काय ऑलरेडी इथे 8 आहे, त्याला 3 ने करावं लागेल, तर तो 9 बनणार आहे वरती. ठीक आहे ना. तर असं होईल म्हणजे 9 प्लस 1 10, 10 मायनस 6 म्हणजे 4, 4/24 म्हणजे 1/6, तर 2/6 म्हणजे 1/3 स्क्वेअर युनिट्स. असा आन्सर यायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/3 स्क्वेअर युनिट्स कुठे येते, तर ऑप्शन सी मध्ये दिलंय 1/3 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, इथे ऑप्शन मध्ये काय झालं ना, ऑप्शन्स आपल्याला जे दिसत आहेत सध्या स्क्रीनवरती, ओके, ते मिक्स थोडंसं वरचा आणि खालचा एकमेकांना मिक्स झाल्यासारखं वाटतंय, बट तो ऑप्शन सी 1/3 आहे. तर इथे आपला आन्सर पण काय आलं, 1/3 स्क्वेअर युनिट्स. हे डायग्राम एकदा तयार केली की त्यानंतर हे फाइंड करणं सोपं आहे, कारण मग काय केलंय आपण, या वाय एक्सिसच्या लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडे सेम एरिया असणार आहे. आपण फक्त लेफ्टचा एरिया काढतोय 0 to 1/2 लिमिट घेऊन. वरचा कर्व मायनस खालचा कर्व करायचा आहे. वरच्या कर्व मधून वायची व्हॅल्यू मायनस खालच्या कर्व मधली वायची व्हॅल्यू. हे मायनस केलं की काय होईल, त्याचं इंटिग्रेशन 0 to 1/2 घेतलं की लेफ्टचा एरिया मिळेल. राईट साठी मग ते डबल करायचंय, 2 इंटू केलं आपण त्यासाठी. ते हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करा, आन्सर काय येतं 1/3 म्हणजे आपला ऑप्शन सी मिळतोय. ठीक आहे, आणखी एक शेवटचा क्वेश्चन या चॅप्टरचा आपण करणार आहेत. इथे काय दिलंय पहा आता, y इक्वल्स टू √x. ओके, आणि एक लाईन आहे एक्स एक्सिस अँड लाईन इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, परत एकदा डायग्राम तयार करून बघू आपण काय होईल ती. हा y एक्सिस, हा x एक्सिस, पहिला तो कर्व आहे तो म्हणजे हा आहे y इक्वल्स टू x √x. दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर y स्क्वेअर इक्वल्स टू x झाला, म्हणजे x ला सिमेट्रिक एक पॅराबोला चाललाय असा वाला, हा वाला पॅराबोला. ठीक आहे, हे झालं y स्क्वेअर इक्वल्स टू x ग्राफ झाला तुमचा हा वाला, म्हणजे y इक्वल्स टू √x म्हणजेच y स्क्वेअर इक्वल्स टू x आहे. दुसरी एक लाईन गिवन आहे, त्या लाईनचे पॉईंट्स बनवावे लागतील आता आपल्याला, की लाईनचे पॉईंट्स बघा ना कुठे बनतील ते. जर y ला 0 केलं तर x -3 बनतोय. x -3 म्हणजे इकडे कुठेतरी, हो, y ला 0 केलं आपण तर x +3 आहे. यस, करेक्ट आहे, +3 आहे. तर हा होईल 3,0. y ला 0 केलंय, x +3. आता x ला 0 करा तर y काय मिळेल, -3/2. -3/2 म्हणजे -1.5 इथे मिळेल कुठेतरी, म्हणजे 0, -3/2 मिळाला y. या दोन पॉइंटला जोडणारी आपली लाईन असेल ही वाली लाईन. ओके, ही लाईन आणि हा पॅराबोला यांच्या मधला एरिया पाहिजे, बट तो फर्स्ट क्वाड्रंट मधला, म्हणजे हा ग्राफ पुढे एक्सटेंड करा असाच, आणि हा जो एरिया मिळतोय आता मध्ये, हा एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. हा जो रिजन तयार झाला आता शेड करतोय आपण त्याला, हा रिजन आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे ना. मग तुम्हाला काय काय लागेल याच्यामध्ये, सरळ सरळ दिसतच आहे ना, की हा एक इंटरसेक्शनचा पॉइंट मला लागेल. इथे किती होतोय तो, हा पॉइंट तर आपल्याकडे आहेच ऑलरेडी, 3,0 आहे म्हणून. हा पॉइंट पण आहेच आपल्याकडे 0,0 आहे, हा तर ओरिजिन आहे 0,0. ठीक आहे, हे 3 पॉइंट पाहिजे, त्यातला एक पॉइंट झाला, दुसरा पॉइंट झाला. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करा. कोणाकोणाचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॅराबोला आणि लाईन. तर पॅराबोला मध्ये आपण काय करू, एक्स म्हणजेच कोण घेऊ, y स्क्वेअर. हे सॉल्व्ह करायचं असेल ना फक्त तुम्हाला, की काय करणार आपण, सगळ्यात पहिले काय करणार, एक्स ची व्हॅल्यू y स्क्वेअर सबस्टिट्यूट करायची त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये. मग हे 2y मायनस एक्स म्हणजे y स्क्वेअर आणि +3 इक्वल्स टू 0. हे क्वाड्रेटिक बनवून घ्या पहिले, सगळं पॉझिटिव्ह करा y स्क्वेअरला. -2y -3 इक्वल टू 0 होणार आहे. याला स्प्लिट कराल तर हे -3 + 1 असं होईल. मल्टिप्लिकेशन -3 पाहिजे, ऍडिशन -2 पाहिजे. तर -3 आणि +1 आपण त्याला करणार. इथून काय मिळालं आपल्याला, इथून मिळाल्या y च्या व्हॅल्यूज. y मिळाला मला +3, y मिळाला -1. ओके, आता याच्यामध्ये काय पॉसिबल आहे, y -1 पॉसिबल नाही, कारण आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तो खाली गेलाय.
इथे y ची व्हॅल्यू 3 मिळते. इथे जर y ची व्हॅल्यू 3 मिळत असेल तर तुम्हाला x फाइंड करायचा आहे. x म्हणजे y चा स्क्वेअर आहे, तर y चा स्क्वेअर म्हणजे 9 झाला. x 9 झालाय म्हणजे हा पॉईंट काय आहे 9,0 म्हणजे अप्पर लिमिट हे 9 आहे, लोअर लिमिट 0 इकडे, मध्ये जो पॉईंट पाहिजे आपल्याला तो पॉईंट काय आहे तर 3 आहे. ठीक आहे, हे 3 गोष्टी मिळाल्या. हा पॉईंट 3 आहे, 3 हा 9 हा 0, जिथून आपला ग्राफ सुरुवात झाली आहे. आता या दोन कर्वच्या मधला एरिया पाहिजे, पण इथे प्रॉब्लेम काय झाला की जो वरचा पॅराबोला आहे ना त्याचं लिमिट 0 पासून हे लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट 9 असेल. ठीक आहे, 0 to 9 च्या अंडरचा त्याचा एरिया पाहिजे पॅराबोलाच्या खालचा. पण ही जी लाईन आहे ती लाईन सुरुवातच 3 पासून झाली आहे, तर याचं लिमिट आपण 0 to 9 नाही घेणार ना लाईनसाठी, हे आपण 3 to 9 घेणार आहेत. लाईनच्या अंडरचा मायनस करावा लागेल, वरच्या पॅराबोलाच्या अंडरचा एरिया तो 0 आणि 9 च्या मधला, हा पूर्ण 0 पासून स्टार्ट झालाय, हा पूर्ण एरिया लागेल आपल्याला. पहिली गोष्ट मायनस करावं लागेल 3 पासून 9 पर्यंतचा एरिया. ठीक आहे ना, म्हणून काय करायचं होतं याला, याचा आन्सर फाइंड करण्यासाठी जो रिक्वायर्ड एरिया पाहिजे आपल्याला तो आपण कसा फाइंड करणार. पहिले आपण लिमिट 0 to 9 घेणार आहेत कोणासाठी, हा जो पॅराबोला आहे त्या पॅराबोलामध्ये y म्हणजे कोण आहे रूट एक्स आहे, तर रूट एक्स हा एक एरिया मिळेल तुम्हाला. इथून मायनस करावं लागेल या लाईनच्या अंडरचा एरिया. ती लाईन थोडी तिरकी झाली माझ्याकडून, पण ते आता तुम्ही समजून घ्या, ही स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे ना, तर या लाईनच्या अंडरचा एरिया म्हणजे लाईन मध्ये जे इक्वेशन दिलं लाईनचं, इथून तुम्हाला y बनवून घ्यावं लागेल. पहिले याच्यातून y बनवावं लागेल, तर तो y काय असेल, पण त्याचं इंटिग्रेशनचं लिमिट वेगळं असणार. लिमिट काय असेल 3 to 9 असेल. ते लाईन साठी इंटिग्रेशनचं लिमिट तुम्हाला 3 to 9 घ्यायचंय. ठीक आहे, इथून y ची व्हॅल्यू बनवा, तर y काय मिळेल, x प्लस होईल 3 मायनस होईल म्हणजे x मायनस 3, आणि डिव्हिजन मध्ये कोण येणार आहे, तो y सोबतचा 2 येणार आहे. तर हे काय केलं आपण, हा एरिया सेपरेट फाइंड केलाय, हा एरिया सेपरेट फाइंड केलाय, दोघांना सबट्रॅक्ट करणार आहेत. सबट्रॅक्शन तर आपण असं पण करतो दोन फंक्शन मध्ये, पण तिथे लिमिट सेम असतं. इथे प्रॉब्लेम झाला की पॅराबोलासाठी लिमिट 0 to 9 आहे, लाईन साठी लिमिट 3 to 9 आहे, त्याच्यामुळे ते सेपरेट इंटिग्रेशन दाखवले आपण, सेपरेट लिमिट वाले. आता यांना सॉल्व्ह करायचे. ओके, रूट एक्सचं इंटिग्रेशन काय असेल, x raised to 3/2 अपॉन 3/2, तर तो 2/3 झाला, आणि x ची पॉवर राहिली माझ्याकडे 3/2. सो लिमिट आहे 0 to 9. ठीक आहे, मायनस इथे काय 1/2 तर बाहेरच येणार इंटिग्रेशनच्या. एक्सचं इंटिग्रेशन झालं x स्क्वेअर अपॉन 2 मायनस 3चं इंटिग्रेशन 3x, याचं लिमिट काय आहे 3 to 9 लिमिट आहे याचं. ठीक आहे, असं आहे. याला सिम्प्लिफाय करू आता. 2/3 आहेच आपल्याकडे, हा 9चा पॉवर 3/2 म्हणजे 9 raised to 1/2, 3 झाला स्क्वेअर रूट त्याचा क्यूब म्हणजे 27 आहे. 27 मायनस 0. ठीक आहे, हे 1/2 इथे काय होणार, आता 9 यूज केलं तर 81/2 झाला पहिला टर्म, मायनस 9 into 3 27. आता मायनस लोअर लिमिट टाकायचं, 3 टाकायचं. आता 3चा स्क्वेअर 9 आहे, तर 9/2 होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार, 3 into 3 9. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. इथे 3 ने कॅन्सल होईल, 9 टाइम्स 9 into 2 18 झालं, ते 18 मायनस 1/2 ब्रॅकेटच्या आत कॅल्क्युलेशन करू आता आपण. 81 मायनस 9 म्हणजे काय 72, 72/2 म्हणजे 72/2 36. ठीक आहे ना, सॉरी 36 नाही 72 आहे ना ते, यस करेक्ट आहे, काय हरकत नाही. 72/2 म्हणजे 36, आणि हा मायनस 27 प्लस 9 म्हणजे काय होणार आहे 18 होणार आहे. जास्त मायनस 18 होणार आहे, मायनस 18. ओके, इथे काय झालं पुन्हा एकदा, हा 18 मायनस 36 मायनस 18 पुन्हा 18/2 म्हणजे 9, आणि 18 मायनस 9 म्हणजे 9 मिळाला पुन्हा. फायनल आन्सर स्क्वेअर युनिट्स. आन्सर काय पाहिजे 9 स्क्वेअर युनिट्स, जे की आपलं ऑप्शन डी मध्ये आहे ऑलरेडी, 9 स्क्वेअर युनिट्स. इथे काय करायचं म्हणजे इथे पण तोच कन्सेप्ट आहे, दोन ग्राफच्या दोन कर्वच्या मधला एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. दोघांना सबट्रॅक्ट करून आपण इंटिग्रेशन घेतो. इथे प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की वरचा जो ग्राफ आहे त्याचं लिमिट वेगळं असणार आहे, कारण तो सुरुवात 0 ने होतोय, एंड 9 ला झाला. सेकंड जो खालचा जो ग्राफ आहे तो सुरुवात 3 ने होतोय, एंड 9 ला होतोय. म्हणून आपण काय केलं, पहिल्यासाठी आपण तिथे काय केलं की जो पहिला टर्म दाखवला पहिलं इंटिग्रेशन, तिथे आपण लिमिट 0 to 9 घेतलंय त्या पॅराबोलासाठी, आणि जो सेकंड इंटिग्रेशन घेतला आपण, तो सेकंड इंटिग्रेशन काय घेतला आपण, तो ती जी लाईन आहे ती लाईनच्या अंडरचा जो ग्राफ आहे तो 3 to 9 घेतला. ठीक आहे, असं या टाइप मध्ये हे सगळं बनतंय. आन्सर काय आलंय 9 स्क्वेअर युनिट्स. सो हा चॅप्टर असा आहे, थोडासा लेंदी असणार. तुम्हाला तो ग्राफ बनवायचा आहे, त्या ग्राफवरून पॉईंट्स ठरवायचे. पॉईंट म्हणजेच लिमिट असतील आपल्याला, इंटिग्रेशनचे लिमिट्स काय घ्यायचे, ते कोणता कर्व कुठून सुरुवात झाला आणि कुठपर्यंत जाणार आहे आपण ते तुम्हाला दिसलं पाहिजे ग्राफमध्ये. तिथून हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स कधी कधी फाइंड करावे लागतील. डायरेक्ट क्वेश्चन मध्ये गिवन नसणार आहे ते,
मग दोन कोणत्या कोणत्या कर्वचा इंटरसेक्शन तो पॉईंट आहे त्या दोघांना सोबत घेऊन सॉल्व्ह करायचे. एकामधून वायची व्हॅल्यू बनवा, सेकंड मध्ये टाका, तिथून ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करा काय ते मिळाले म्हणजेच तुम्हाला इंटिग्रेशनचे लिमिट मिळाले. आणि मग ज्या ज्या दोन कर्वच्या मधला एरिया आपल्याला पाहिजे त्यांना आपण मायनस करून ते इंटिग्रेशन फाइंड करणार आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. फायनल आन्सर जे असेल ते या टाईपमध्ये मिळेल. ठीक आहे. सो हा चॅप्टर पण इथे संपलेला आहे. आणखी काही क्वेश्चन या चॅप्टर तुम्ही ट्राय करा. हा सेम क्वेश्चन पहा 22 मध्ये पण आला, 24 मध्ये पण आला. म्हणजे असे क्वेश्चन रिपीट होतात बरेचसे, जे काही सीईटी मध्ये क्वेश्चन आलेले असतात मागे 2-3 वर्षांपूर्वी, त्यातले काही क्वेश्चन रिपीट होणार आहेत. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही करत राहा प्रॅक्टिस. ठीक आहे. थँक्यू.